अगदी पहिल्या बॉलवर आलाय षटकार. रोहित नार्वेकर सुरू झालाय. हॅलो, मॅच सुरू झाले. पहिल्या बॉलवर षटकार, ही खासियत रोहित नार्वेकरची. यश नांदुरकर गोलंदाजी मार्कवर मात्र लो फुल टॉस आणि तिथून आपण बघतोय स्लॉग स्वीप. रोहित नार्वेकर सुरू झालाय. चतुर 6 धावेने सुरुवात. इथे टीम आपल्याला पाहायला मिळते या अक्षित 11 टेंबिवली वर्सेस रुंच 11 बंदर पाकाडी. आणि बंदर पाकाडी संघाची बॅटिंग सुरू झाली आहे. डेड बॉल रनवे मध्ये थोडीशी गडबड झाली. थँक्यू अंपायर. अनेक विक्रम या स्पर्धांनी बघितले, अनेक नामवंत खेळाडू बघितले, मात्र एक गोष्ट सातत्याने या स्पर्धेत लक्षात राहिली आहे, ती म्हणजे निश्चितच भाईंची कामगिरी. मागच्या 5 रजनीमध्ये सर्वांनीच अगदीच विचार केलाय की एवढ्या मोठ्या लेवलवर ही स्पर्धा आयोजित करायची हे साधं सोपं काम नाहीये. द ग्रेट मराठा परिवार, ॲडव्हेंचर बॉईज आणि सगळे सहकारी आणि एकूणच मोहन रवींद्र पाटील आणि त्यांचा पूर्ण परिवार अगदी सामील या गोष्टीसाठी. मी त्यांच्या साडूभाऊंचं देखील कौतुक करेन. जबरदस्त कामगिरी त्यांचीही राहिलंय. इथे आपण बघतोय अजून एक धाव फलकावर. संघाची धाव संख्या 7, गडी बाद एकही नाहीये. चांगली सुरुवात या मॅच मध्ये आतापर्यंत केलेली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रोहित नार्वेकरच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दबाव जाणवला गोलंदाजावरती, परंतु यश नांदुरकर युवा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय. मोठमोठ्या फलंदाजांना त्याने बाद केलाय. असा गोलंदाज आज या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये यशला चांगली कामगिरी करावी लागेल. समोर जर पाहिलं ना, ओमकार देवीदास देसाई, मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, तो स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. एकाने काल गाजवलाय तर एक गोलंदाज काल गाजवतोय, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सामना, सेमीफायनलचा सामना. रुंच 11 बंदर पाखाडी आणि त्यांच्या विरोधात अक्षित 11 टेंबिवली. गोलंदाज तयार. यावेळेस विजीचा फटका केल्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय यश नांदुरकरच्या माध्यमातून. चेंडू आलाय डॉट. बऱ्याच ओमकार देसाई अशी स्टार्ट देण्याचा प्रयत्न करतो. खास करून जर बघितला स्विच हिट हा असा फटका आहे ना, त्यांनी बऱ्याच वेळा केलाय. मात्र सध्या जर बघितलं तर पेसने बीट झालाय. अगदी हा पेसचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे यश यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. यावेळेला जागा बनवली, तिथून जर बघितला एक्स्ट्रा कव्हरला कडकडीत फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक अगदी चेस जाऊन सुरू आहे, मात्र चांगले क्षेत्ररक्षण. इथूनही 2 धावा पूर्ण होतील. ओमकार देसाई स्वतःचा अकाउंट ओपन करतोय, टीमला पुढे सरकवतोय. धाव संख्या 9, गडी बाद एकही नाहीये. या षटकामध्ये चांगला कंट्रोल यश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर गोलंदाजावरती दबाव येत असतो, परंतु या सर्व गोष्टी बाजूला सारून यश नांदुरकर आतापर्यंत या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. यावेळेस खोला टाकला होता, खऱ्या अर्थानं समोर सापडलाय. पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये पहिला धक्का रुंच 11 बंदर पाखाडी या टीमला बसलाय. फलंदाज बाद. लेग V4. हॅलो, विकेट आले पहिल्या ओव्हर मध्ये. विकेट, लेग बिफोर विकेट. ही विकेट अशी असते ना, थोडासा अगदी सरप्राईज प्रत्येक फलंदाज असतो आणि प्रत्येक फलंदाजाला वाटतं की एकूणच आपला पाय किंवा तो इम्पॅक्ट जो आहे ना, तो बरोबर मध्ये नाहीये. पंचांवर बरेच जण शंका घेतात, मात्र यावेळी आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू बरोबर स्टंपवर जात होता. ती गोष्ट पंचांनी अगदी विचाराधीन घेतली आणि इथेही विकेट आले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अनप्लेएबल यॉर्कर चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये ओमकार देसाई हा फलंदाज बाद झालाय. यश नांदुरकरचा मी उल्लेख केला. एक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर युवा गोलंदाज आहे, भरपूर जास्त प्रभावित केलंय. भिवंडी क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर भरपूर इम्पॅक्ट टाकलाय या खेळाडूने आणि टेंबोली संघाचं नेतृत्व करत असताना फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून यश नांदुरकरची ओळख आहे आणि काय जबरदस्त त्यांनी विकेट प्राप्त केली.
एक मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं, ओमकार देसाई, ज्याने अनेक कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे, भरपूर जास्त स्पर्धा गाजवल्यात, अशा मोठ्या फलंदाजाला बाद केलं यश नांदुरकरने आणि खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करावं लागेल. नो डाऊट ज्यावेळेला एखादा यंग गोलंदाज एखादा अशा प्रतिथयश खेळाडूची विकेट मिळवतो त्यावेळेस त्याला होणारा जो आनंद आहे ना तो आपण समजू शकणार नाहीयेत. कारण मैदानाच्या बाहेर एखादी गोष्ट बोलणं आणि मैदानाच्या आतमधून तो कारनामा करणं याच्यामध्ये तफावत आहे. आणि सध्या ती कामगिरी होती. अशरफ खान आलाय, अगदी हो काय करायचं होतं एक्झॅक्टली कळलंच नाही. अगदी डावखरा बॅटर, त्यानंतर उजव्या हाताचा टान्स, त्याच्यानंतर चेंडू एक्झॅक्टली वाईट जातोय, मात्र तरी सुद्धा त्याला छेडण्याचा प्रयत्न. अशरफ खान अगदी द्विधा मनस्थितीत. हा बॉल डॉट आलाय, पुन्हा एकदा रिप्ले पाहूया. अगदी उजव्या हाताचा टान्स घेतला, त्याच्यानंतर वाईड लाईनवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कदाचित अंडर एस्टिमेट केलं गोलंदाजाला, मात्र गोलंदाजी लाईन इतकी सुंदर होती की त्यानं बीट केलंय ते म्हणजे अशरफला. वेल बोल्ड यश. या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार येऊन फक्त धावा आलेत 9. विलक्षण बुद्धिमत्ता या षटकामध्ये पाहायला मिळाली यश नांदुरकरच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर अशरफचा टान्स त्यांनी पाहिलं आणि तदनंतर चेंडूची ठेवण जर पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने त्याची पाहायला मिळाली आणि शेवटचा बॉल या षटकामध्ये डॉट आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहनदादा पाटील यांना तुम्ही पाहताय आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्य अग्रिसेना उपाध्यक्ष खऱ्या अर्थानं कैलासजी पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहताय. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, विकासासाठी आणि एकतेसाठी लढणारे पालघर जिल्ह्यातील एकमेव व्यक्तिमत्व अर्थातच कैलास पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि एका बाजूला जर पाहिलं तर मोहन रवींद्र पाटील साहेबांना देखील तुम्ही पाहताय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, जया नाम जाण दान मोक्ष निधानाचे कारण. सर्वात जास्त समाधान कोण देत असतो? जो देत असतो दुसऱ्याला, आणि या व्यक्तिमत्वाने नेहमीच दुसऱ्याला दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते समाधान मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आहे. भरघोस मदत या विभागामध्ये या व्यक्तिमत्वाने केली आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य मोहनदादांचं राहिलं आहे. आणि त्याचमुळेच की काय या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने क्रीडा रसिकांनी देखील सपोर्ट केला आहे. कारण प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये प्रेक्षक मायबाप केंद्रबिंदू असतात आणि प्रेक्षकांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. जाऊया मॅचच्या दिशेने षटक क्रमांक 2 अभिषेक बॉली ट्रॅकवरती. हो, यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले जरूर, परंतु तिकडे फिल्डर आहे डीपमध्ये, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगल मिळालेल्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. निशांत अजून एक गोष्ट महत्वाची ठरते. आपण बघतो हे दोन्ही लेफ्टी बॅटर आहेत. इथे आयकॉन खेळाडू देखील गोलंदाजी करण्यासाठी आहेत अभिषेक, त्यामुळे निश्चितच या एकूणच षटकाकडे लक्ष लागून असेल. 2 डावखुरे बॅटर आहेत आणि त्यानंतर आयकॉन खेळाडू गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण लढत या एकूणच ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 सेमीफायनल नंबर 2 ऑन साईडला फटका टोलवलाय, मात्र इथूनही आपण बघतोय निश्चितपणे एकच धाव मिळणार आहे. आणि मगाशी तू साहेबांचा उल्लेख केलास, कैलास पाटील साहेब अगदी या एकूणच कार्यक्रमाचा श्री गणेशा त्यांच्याच हातून झालाय. आपण उद्घाटन सोहळा रंगारंग तो कार्यक्रम पाहिला होता. अफलातूनरित्या तो जबरदस्त शो पाहिला. साहेबांनी उद्घाटन पर लगेच सांगितलं की एकूणच या स्पर्धेला त्या रजनीमध्ये सुरुवात होतीये आणि तिथून त्या जबरदस्त कार्यक्रमाला सुरुवात. कदाचित या स्पर्धेचं यश कशात आहे तर तो पहिला नारळ जो फुटला होता ना तिथूनच आहे असंच म्हणायला हवं. मनापासून कौतुक आहे मान्यवरांचं. भरभरून प्रेम दिले तुम्ही या स्पर्धेला. इथेही एक ड्राईव्ह सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा यश नांदुरकरने खर्च केल्या. या षटकामध्ये अभिषेक ॲज अ आयकॉन प्लेअर मधून अक्षित 11 टेंबोली या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच्या मॅचमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील सुरुवात चांगली झाली आहे. या षटकामध्ये समोर जर पाहिला तर अशरफ खान एक मोठ्या डाटणीचा तो फलंदाज आहे. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेत. हो, यावेळेस यॉर्कर चेंडू होता, फक्त कापले या चेंडूला, चॉप केलाय, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर मंदार गोराटकर आहे. फिल्डिंग चांगली मंदारच्या माध्यमातून इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. द ग्रेट मराठा आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन या नावांमध्ये निश्चितच आपण बघतोय तितकीच कामगिरी मोठी आहे. आणि बाळासाहेबांची आठवण आणि त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष एका वेगळ्या लेवलवर करायचा हा जेव्हा विचार झाला ना तेव्हा निश्चितच या मैदानाची आठवण झाली.
यावेळा मिसटाईप स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, भरपूर मोठा चेस आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत. अफलातून झेल प्रतीक पाटील द ब्रँड ऑफ टेंबिवली आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट, मोठी विकेट, चतुर परतलाय. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. टार्झन ऑफ भिवंडी प्रतीक पाटील लॉंग ऑनला होते. भरपूर मोठा चेस होता, मिड ऑनला आले आणि तिथे कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोहित नार्वेकर पूर्णपणे कंट्रोल नव्हते या फटक्यावरती. भरपूर जास्त एलिव्हेशन पाहायला मिळालं, लांबी कमी होती आणि खऱ्या अर्थानं काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. लॉंगॉनवरून मिड ऑनला आले. अप्रतिम झेल प्रतीक पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये रून्स 11 बंदर पाखाडी या टीमला बसल्या. काय सुरुवात केली आहे अक्षित 11 टेंबवली या संघाने. टेंबवली संघ जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये खेळतो ना तेव्हा तेव्हा अनेक साऱ्या स्पर्धा जिंकल्यात. याही स्पर्धेमध्ये त्यांची वाटचाल खूप चांगली राहिली आहे. आतापर्यंत सर्व सामने जर पाहिले तर खूप चांगल्या मोठ्या फरकाने या संघाने जिंकलेत आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आतापर्यंत टेंबवली संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन प्रणय कोळी मैदानावरती दाखल झाला. या अगोदरच्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती, परंतु इथे बॅटिंग करत असताना त्याला दमखम दाखवावी लागेल. प्रचंड मोठी क्षमता या खेळाडूकडे आणि खऱ्या अर्थाने इथून संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. कारण स्कोर कार्डवरती 13 धावा, षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. अभिषेकने लाजवाब गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्यात. महत्वाची विकेट रोहित नार्वेकरला बाद केलाय. क्लास ऍक्ट, अगदी क्लास ऍक्ट. ही स्पर्धा आता जसजशी अंतिम टप्प्यात आली आहे ना, प्रेक्षकांनी मात्र प्रेम दिले. बघा अजूनही प्रामाणिकपणे प्रेक्षक शांतपणे या मॅचेसचा आनंद घेतात. मला कौतुक वाटते त्या सर्वांचं. क्रीडा रसिक, अगदी खरे क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण बघतोय कव्हर रिजनला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला फटका प्रणय कोळीच्या बॅट मधून आलाय. एक धाव इथेही मिळेल. हे दोन फलंदाज नावाजलेले फलंदाज आहेत. मात्र सद्यस्थितीला जसं मागच्या एकूणच मॅच पासून उल्लेख होतोय सातत्याने या मैदानावर आता पडत असलेले जे दवबिंदू आहेत ना, जो ड्यू फॅक्टर आहे ना, तो सध्या काम करतोय. तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, मात्र सगळ्यात महत्वाची गरज मोठ्या फटक्यांसाठी झाली आता ते म्हणजे शेअर टायमिंग. मागच्या मॅच मध्ये कबीर सिंगने मारलेला तो षटकार जबरदस्त टायमिंग आणि फोर्स याचा मिलाफ होता आणि आता इथे या मॅच मध्ये त्याच गोष्टीची गरज आहे. 2 षटक संपलेत, धावसंख्या फक्त 14 आहे, गडी बाद 2. 7च्या सरासरीने आतापर्यंत रून्स 11 बंदर पाखाडी या संघाने 14 धावा स्कोर कार्डवरती बनवल्यात. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. षटक क्रमांक 30 बॉलिंग ट्रॅक वरती वेदांत पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये विकेट मेडन षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं ते नाव आहे वेदांत पाटील आणि तोच आल्या बॉलिंग ट्रॅक वरती. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ॲज अ आयकॉन विघ्नेशची भूमिका देखील फार महत्वाची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग केली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फिल्डिंग सेटअपमध्ये देखील त्याचा पुढाकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 14 धावा. काय जबरदस्त स्पर्धा, यशस्वी क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पर्व 15वा आहे आणि या 15वा पर्वामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 तुम्ही पाहता हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थानं नावामध्ये धमक आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा देखील उंचावली आहे. कारण प्रत्येक शिवसैनिकाने, प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याने या स्पर्धेमध्ये हातभार लावला आणि त्या सर्वांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. कटरचा वापर केलाय आणि खऱ्या अर्थाने यासाठी वेदांत पाटील जाणला जातो. अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय वेदांतच्या माध्यमातून. नो डाऊट काय गोलंदाजी आहे. सातत्याने एकाच टप्प्यावर त्याच धर्तीची गोलंदाजी. कौतुक आहे या मुलाचं. आणि ज्या पद्धतीने निश्चितच मेडनवर हा मोठा विक्रम असतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. समोरच्या बॅटरला अक्षरशः ताता थैया नाचायला लावणं. पाहूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा वेगाचा वापर आहे. फटका फसलाय, मात्र जास्त त्रास नसेल तिथे एक धाव इथेही मिळणार आहे. चमकदार कामगिरी, अगदी चमकदार कामगिरी. आणि ही चमकदार कामगिरी अतिशय प्रतियश अशा स्पर्धेमध्ये ज्या वेळा होते ना, त्यावेळेला तुमच्यावर लाईमलाईट येते, तुमच्यावर हायलाईट सुद्धा होतं आणि तिथून तुमच्या नावाचा बोलबाला होतो. अगदी गावामध्ये, परिसरामध्ये, शहरामध्ये, राज्यामध्ये. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट एवढं वाढलंय, तुमचा बोलबाला सध्या जर तुमच्या गावात झाला, तुमच्या परिसरात झाला,
तर अगदी मोठी द्वारं खुली होतात आणि कदाचित ह्याच त्या स्पर्धा आहेत ना जिथून तुम्हाला एक मोठं व्यासपीठ मिळतंय आणि नंतर पुढे अजून तुम्ही उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होता. मनापासून कौतुक श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा. अक्षित 11 टेंबवली वर्सेस टीम रुंच 11 बंदर पाकाडी हा सामना सुरू आहे. बघा एखादा चेंडू निवडायचा आहे की नाही या गोष्टी पंचांवर सोडा, कारण ड्यू फॅक्टर जबरदस्त आहे आणि असं असताना निश्चितच काही वेळा या गोष्टी पाळाव्या लागतील. मात्र प्लीज जास्त वेळ वाया जाणार नाही या गोष्टीकडे लक्ष घाला. 15 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बनले. त्या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजी टेंबवली संघाची खूप चांगली राहिली आहे. ज्या पद्धतीने मोठे फटके आलेले नाही आहेत, मोठ्या फटक्यांचा शोध सध्याच्या घडीला सुरू आहे. वेदांतने देखील या षटकामध्ये चांगला कंट्रोल दाखवलाय. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचाने विनंती करतोय लगेच सामन्याला सुरुवात करा. चला अक्षित 11 टेंबवली संघ फिल्डिंग सेटअप करा. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येत आहेत. आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. त्या ठिकाणी पंचाच्या भूमिकेमध्ये अजित म्हात्रे सरांना तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर विरळ नायर सरांना देखील पाहताय. तदनंतर मॉन्टी घोडेकर सर, ललित भोईर सर. पंचाची भूमिका या स्पर्धेमध्ये अप्रतिम राहिली आहे, कमाल राहिली आहे पंचाची भूमिका या स्पर्धेमध्ये आणि त्यांचंही नाम उल्लेख होणं फार गरजेचं आहे. मैदानावरती 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा सर्व खेळ सुरू असतो. त्यामुळे पंचांची भूमिका आतापर्यंत फार चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आणि आमच्या पंचांचा जर विचार केला, घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे तिखट कान या स्पर्धेमध्ये पंचांचे राहिलेत आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्यांचं देखील आभार व्यक्त करावं लागेल. स्कोर कार्डवरती आतापर्यंत संकेतदादा जर पाहिलं ना तर 15 धावा बनल्या. ज्या पद्धतीनं रुंच 11 बंदर पाकाडी एक मोठ्या दाटणीचा संघ आहे, खऱ्या अर्थानं स्टारकास्ट आहे या संघामध्ये, परंतु आतापर्यंत फारशा धावा बनवता आलेल्या नाही आहेत. त्यासाठी यश नांदुरकर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि वेदांचं देखील कौतुक करावं लागेल. दोन्ही खेळाडूचा जर विचार केला ना तर अजूनही जर पाहिलं तर ते शिक्षण घेत आहेत. नाईटला जर पाहिलं तर स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये एक्झामसाठी देखील जात असताना या खेळाडूंना मी पाहिलंय आणि अगदी तशीच काही घडामोडी या स्पर्धेच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत घडलेल्या आहे. अरे या स्पर्धेमध्ये खेळत असताना रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत ते क्रिकेट खेळतात आणि तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिक्षणासाठी जर पाहिलं तर कॉलेजमध्ये जात असतात, एक्झाम देत असतात आणि खऱ्या अर्थानं या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल, कारण या संघाचा प्रमुख आधार आहे, फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी नेहमीचे 2 गोलंदाज सातत्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये दोन्ही गोलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. मनापासून कौतुक आहे या मुलांचं. सध्या जीवन असं आहे ना की तुम्हाला तारेवरची कसरत करायची आहे आणि कधी कधी मनात आलं तर गोष्टी होतात आणि कधी होत नाहीत. मात्र संघर्ष हा अटळ आहे, त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढावा लागेल आणि तो सध्या मार्ग काढत असताना आपले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने तू माहिती दिलीस की अगदी कॉलेजही करायचं आहे, क्रिकेटही खेळायचं आहे, सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधायचा आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, त्या मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. धावसंख्या 15 गडी बाद 2. टीम रुंच 11 बंदर पाकाडी हा सामना आपण पाहतोय. किती धावा होतील हा आता प्रश्न पडलाय. फक्त 4 ओव्हरची ही मॅच आहे. आतापर्यंत 2 षटकं आणि 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अशरफ खानला मोठे फटके खेळावे लागतील आणि प्रणय कोळीलाही मोठे फटके खेळावे लागतील. टीम बंदर पाकाडीची सध्या ही गरज आहे. पाहूया काय घडते. वन्स अगेन गोलंदाजी मार्कर वेदांत लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अगदी प्रतीक पाटील सज्ज आहे. विकेट आली आहे. महत्वाची विकेट या मॅच मध्ये अशरफ खान बाद झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी प्रतीक पाटील होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर या वातावरणामध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं डिफिकल्ट असतं आणि खऱ्या अर्थानं मोठा फटका खेळण्याचा औदार्य अशरफने केला आणि त्याचा फटका बसला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, डीप मध्ये प्रतीक पाटील होते. सेफ हँड आणि कमालीचा झेल प्रतीक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा झेल पकडलाय आणि तदनंतर
प्रतीकचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. त्याला ठाऊक आहे अशरफची मोठी विकेट होती आणि ती प्राप्त केली वेदांत पाटील या मॅच मध्ये. सौरभ सिंग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. मागच्या काही दिवसामध्ये सातत्यपूर्ण बॅटिंग राहिले, मात्र या स्पर्धेमध्ये अजून पाहिजे तसं यश नाहीये त्याच्या वाट्याला. तरी सुद्धा या सामन्यात कदाचित बंदर पाकाडीचा स्टार खेळाडू चमकेल अशी अपेक्षा कदाचित बंदर पाकाडीवाले करत असतील. पाहूया काय घडतंय. कारण रुंच 11 बंदर पाकाडी हा संघ जिग्नेजी म्हात्रे यांचा आहे आणि निश्चितच त्यांचंही काम महत्वपूर्ण राहिले या स्पर्धेमध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला त्यांचं सहकार्य राहिलंय, त्यांचंही कौतुक आहे. अगदी रोख रक्कम 50,000 रुपयाची देणगी सुद्धा त्यांच्या वतीने आलंय आणि एका संघाची खरेदी सुद्धा झाली. क्या बात आहे. धन्यवाद जिग्नेजी म्हात्रे. एवढा हा चेंडू अगदी आपण बघतोय आउटसाइड डे ऑफ स्टंप, तिथून हा वाईड घोषित केलाय. पंचांकडून इशारा आलाय. यस वाईट साडी, यस वाईट साडी. निश्चितच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. येस आपण पाहूया डीआरएस मध्ये एक्झॅक्टली काय घडलंय, लाईन किती योग्य होती किंवा नाही. मात्र बरेच खेळाडू बघितले की थोडस कॉट बिहाइंडचं अपील त्यांच्याकडून होत होतं. पाहूया काय घडलंय. थर्ड अंपायरकडे डिसिजन दिलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम अगदी योग्य पद्धतीने त्याचा यूज केला जाईल. टेक्नॉलॉजीचा हाय क्वालिटी वापर टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून. इट्स अ वाईड डिलिव्हरी. पंचांचा योग्य निर्णय येतोय. व्हाईट बॉल अगदी अँगल थोडासा जास्त बाहेर जाणारा होता. लगेच रिप्ले मध्ये आपण पाहूया. मेन स्क्रीनवर तुम्ही ही गोष्ट पाहू शकता, अँगल कुठे आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर ती दुसरी लाईन आहे त्यालाही भेदून जाणारा चेंडू. अगदी योग्य निर्णय. पंच जिजी म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली. काय अंपायरिंग राहिलंय. कौतुक आहे या सगळ्या पंचांचं. अगदी भाईंच्या शब्दाखातर इतर कुठेही टुर्नामेंट घेत नाही आणि सातत्याने या स्पर्धेसाठी अवेलेबल राहतात. कमिटमेंट आहे त्यांची. अफलातून एफर्ट डीप मध्ये पाहायला मिळाला. अजून एक धाव. आतापर्यंत या षटकामध्ये सिंगलच आपल्याला पाहायला मिळाले. मोठा फटका आलेला नाहीये. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते, दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. परंतु एका बाजूला प्रणय कोळी संघाचा कॅप्टन आहे. संघाचा कॅप्टन फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे आणि आज तो आधार खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये प्रणय कोळीला द्यावा लागेल आपल्या टीमसाठी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका प्रणय कोळीच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. लांब 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 लचक षटकार. क्या वाद आहे. आताच तू आधाराची गोष्ट केली, मात्र इथे गोलंदाजा त्यांनी निराधार केलाय असंच म्हणूया. अफलातून षटकार. काय टायमिंग होता, काय तो बॅटचा फ्लो होता आणि तिथून चेंडूला अगदी उडवलाय जबरदस्त रित्या. अगदी आकाशी झेप घेरे पाखरा. हा षटकार कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम बॅट स्विंग पाहायला मिळाला. ऑन साइडला हा स्ट्रोक आपण पाहिला प्रणयच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये होता, मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती आणि तोच मोठा फटका प्रणयच्या बॅटमधून आलाय. ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये विकेट मेडन षटक हाताळलंय ना, त्याच वेदांत पाटीलच्या विरोधात हा स्ट्रोक आपण पाहिलाय प्रणयच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 23 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे देखील खोलात टाकलाय, डिगआउट करण्याचा प्रयत्न, परंतु शॉट थर्डला फिल्डर त्या ठिकाणी वेगाने धावतो. इथे सिंगल कन्सिडर केली जाईल. लेग बायच्या सुरुवात इथे धाव आली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा, 3 गडी बाद आणि 3 षटकही संपलेत. मात्र ही स्पर्धा जर बघितली ना तर आगरी सेना आयोजित आहे आणि आगरी सेनेचं कार्य हे सांगण्याची गरज नाहीये. स्वतः कैलास पाटील साहेब म्हणजे सर्वांचे लाडके काका इथे उपस्थित आहेत. आणि मग अशी देखील म्हटलेलं अगदी या स्पर्धेची सुरुवात त्यांच्या शुभहस्ते झाली आणि अगदी सांगताही त्यांच्याच शुभहस्ते होते. याचा आनंद अगदी द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि परिवाराला आहे. त्यामुळे निश्चितच मनापासून आनंद देणारे एक क्षण. आगरी सेना अगदी आपण बघतोय महाराष्ट्रभर सध्या काम करतंय. हे चांगलं नेतृत्व आपल्याला लाभतंय आणि आपल्या एका निमंत्रणाला त्यांचा हा हिरवा कंदील मिळतोय. त्यामुळे पुन्हा एकदा कैलास पाटील साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मनापासून कौतुक आहे आपलं. आणि आई चंडिके चरणी हीच प्रार्थना असेल की आपणास ही उदंड आयुष्य लाभो.
मोनिश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. अजून एक महत्वपूर्ण गोलंदाज, स्टायलिश गोलंदाज आहेत, जबरदस्त बॅटर आहेत. टेंबोली टीम एक अशी टीम आहे जी यंगस्टरची टीम आहे, अगदी यंगस्टरची टीम आहे आणि सातत्याने कलागुणांना वाव देणारा संघ आहे. अनेक नवीन नवीन चेहऱ्यांना ते प्रमोट करत असतात आणि सातत्याने त्यांना प्रमोशन देऊन मोठ्या स्तरावर अगदी त्यांना खेळण्यासाठी प्रवृत्त करत असतात. अक्षित 11 टेंबोली सध्या गोलंदाजी मार्कवर आहे. मोनिश लाफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे, अगदी 7 मजली फटका आहे. मोनिश गेलाय, ओहो जवळ जवळ पोहोचले होते, मात्र शेवटच्या क्षणी हा झेल सुटलाय. काय ते एफर्ट, फॉलो थ्रू मध्ये एवढा मोठा एफर्ट. टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, जर तुम्ही जागे असाल तर प्लीज टाळ्या वाजवा या एफर्ट साठी. आगरी सेना आयोजित ही स्पर्धा आणि सन्माननीय कैलास पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी तब्बल 1,00,000 रुपयाची देणगी दिली. जोरदार टाळ्या प्लीज. 1,00,000 रुपयाची खास देणगी त्यांच्या वतीने आले. धन्यवाद साहेब, आपल्या मनापासून कौतुक. मात्र या ट्राय साठी द ग्रेट मराठा परिवार तर्फे या जबरदस्त एफर्ट साठी मोनिशला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा, हे आहे क्रिकेट आणि हे आहे अप्रिसिएशन. वेल डन. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुल टच चेंडू आहे समोरच्या दिशेने, मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न होता आणि खऱ्या अर्थाने ते कॅच ड्रॉप झाला. इथे सिंगल कन्सिड झाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले पहा, इंटरेस्टिंग आहे. समोरच्या दिशेने खेळले, मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आले, चांगला प्रयत्न होता कारण वेगवान चेंडू असतो आणि तिथून जर पाहिलं तर झेल पकडणं थोडंसं डिफिकल्ट होतं, परंतु चांगला एफर्ट्स त्या फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 27 धावा. शेवटचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सौरभ सिंग वन्स अगेन स्ट्राइक एंडवर, प्रेमाने ज्याला चीचा म्हटलं जातं. मोनिश अगदी आडवा पट्टा, चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेटला. वा वा वा, चीचा ऑन फायर. षटकार, काय जबरदस्त फटका, हा प्रॅकर होता. पुलचा फटका, दानफटा फिरवलाय, चपराक मारली आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 वाला षटकार चिचाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, ज्यासाठी खऱ्या अर्थानं फलंदाज जाणला जातो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. अप्रतिम ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते टीसीबी लाईव्ह वरती. अप्रतिम पुलचा फटका, घ्यावी एखादी तार, काळजात रुतावा कट्ट्यार आणि मनोमनी रोहित शर्मा बनून मारावा षटकार. जणू काही रोहित शर्मा बनलाय की काय. कमालीचा स्ट्रोक खऱ्या अर्थाने चिचाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. आमच्या निशांतची कॉमेंट्री आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. वेल डन निशांत. पाय गावातून अगदी जबरदस्त प्रवास सुरू आहे. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदीच बॉडीच्या जवळ टाकलेला चेंडू. इथे लाईन चांगली आहे, मी असं म्हणेन. मगाचा चेंडू थोडासा बॅट्समन स्लॉट मध्ये वाटला, इथे थोडासा अजून चॅलेंज दिलं की घे हा चेंडू माझ्या हातात आहे, इथून काही करून दाखव. मात्र एक चूक केली चिचानं, थोडस क्रीज मध्ये जास्त हात आलाय आणि तिथून हा फटका बसलाय. डॉट बॉल येतोय. काय कॉन्टेस्ट जबरदस्त. सेमी फायनल आहे मित्रा, त्यामुळे हे कॉन्टेस्ट तर बघायला मिळणारच आहे. चांगला कटरचा वापरही केला होता आणि लेंथ मध्ये बदलही केला होता. मागील लेंथ जर पाहिलं तर थोडीशी मागे खेचली होती, इथे पुढ्यात टाकला होता चेंडू आणि तिथून चेंडूला वळण प्राप्त झालं होतं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, खोला टाकला, इथे चांगला ड्राईव्ह, परंतु पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. यशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सेकंडचा कॉल केलेला नाही आहे. इथे सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा. ज्या धावा हव्या होत्या तेवढ्या धावा आतापर्यंत बनल्यात, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये भरपूर कमी धावा, 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. आतापर्यंत 10 धावा बनल्यात त्या षटकामध्ये. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये एकूणच जर विचार केला तर एकूणच आपण 11 चेंडूंचा विचार करूया तर 11 चेंडूत 20 धावा आलेत. ही गणित फार महत्वाची आहेत. सध्याचं जे वातावरण, ज्या पद्धतीने एकूणच ही परिस्थिती आहे, त्याचा विचार करता ही चांगली धावसंख्या आहे. नेक्स्ट बॉल. प्रणय कोळी, अजून एक आडवा पट्टा, चेंडू या सीमारेषेच्या बाहेर जातोय. वा वा वा, रेलिंग वर देखील अफलातून झेल. किती मिळणार या मित्राला? आजची ही रात्र गाजवली या मित्रांनी. चला या त्या झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला विनंती करतो, या लवकर. 2500 तुमच्या नावे.
काय जबरदस्त बॅटिंग केलंय प्रणय कोळी, संघाचा कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. आणि काय अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. संघ अडचणीमध्ये सापडला होता. इन ॲट पोझिशन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती प्रणय कोळी मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून धावांचा रथीप रचला गेला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 40 धावा, 41 धावांचं टार्गेट. चला त्या प्रेक्षकाला विनंती करतोय 2 मिनिटात जर तुम्ही आला नाहीत तर प्राइस कॅन्सल. लवकर या. 2,500 रुपयाचं ऑडियन्स कॅश साठी पारितोषिक आहे. चला आपण विशेष सन्मान मुख्य मंचावर करतोय तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आगरी सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय कैलास पाटील साहेब म्हणजे सर्वांचे लाडके काका. त्यांचा विशेष सन्मान द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि द ग्रेट मराठा परिवारातर्फे निश्चितच केला जातोय. मी आमचे सगळे द ग्रेट मराठे जे एवढे कार्यकर्ते आहेत, निलेश पात्रे असो, नितीन असो, तसेच मोहन रवींद्र पाटील बाई असो, गंधर्व असो, तसेच चांदणी वहिनींना देखील विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा एकत्रित खास सन्मान करूया. तो म्हणजे आगरी सेनेचे सन्माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे श्री कैलास पाटील साहेब म्हणजे सर्वांचे लाडके काका यांचा. कारण ही स्पर्धा आपण बघतोय आगरी सेना पुरस्कृत आहेत आणि साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला खास 1 लाख रुपयाची देणगी आलाय. त्यामुळे साहेब आपलं मनापासून आभार. मयूर यांना देखील विनंती करतोय हेमंतजी वर्तक आपणही जॉईन करा प्लीज. ही खास उपस्थिती आहे साहेबांच्या शुभ हस्ते अगदी शुभारंभ या एकूणच स्पर्धेचा आणि त्यानंतर निश्चितच त्यांच्याच हस्ते आपण एकूणच या कार्यक्रमाची सांगता देखील करणार आहोत. मात्र हा त्यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक निश्चितच आपला आभारी आहे आणि कदाचित आम्ही फक्त आभारच मानणार नाही आहोत साहेब, तर तुम्ही आमच्या समवेत सदैव असणारच आहात हे आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आपला मनापासून आभार आणि निश्चितच त्या ऑडियन्सला आता आपण पुरस्कार देऊया. तसेच साहेबांच्या बरोबर असलेले आमचे पोलीस दलातील अधिकारी त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय. अगदी साहेबांची सावली म्हणून ते वावरत आहेत. त्यामुळे साहेब आपलाही सन्मान होतोय, आपण प्लीज त्याचा स्वीकार करावा. कारण पोलीस एक अशी संस्था आहे ज्याने सर्वांना अगदी सुरक्षित वाटतं. साहेब आपलंही स्वागत, मनापासून आभार आपलं आणि निश्चितच आमची ही प्रेमाची भेट आपण स्वीकारा. मी विनंती करतोय नितीन राजाराम पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण पोलीस दलातील अधिकारी भाईंच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया. सेमीफायनल सुरू आहे. साहेबांच्या माहितीसाठी ही दुसरी सेमीफायनल सुरू आहे. त्यानंतर एक फायनलची मॅच आहे आणि त्यानंतर या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आपण सुरू करणार आहोत. तर साहेबांचे सुरक्षा दलातील पोलीस अधिकारी त्यांचाही विशेष सन्मान आपण करतोय. बघा निश्चितच हे महत्त्वाचे क्षण आहेत आणि त्यांनाही खूप बरं वाटत असेल की आपलाही आज सन्मान होतोय या मुख्य मंचावर. मनापासून कौतुक आपलं सर आणि निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. त्या ऑडियन्सला आता बोलवतोय वर या प्लीज आणि त्याला खास 2,500 रुपयाचं पारितोषिक आपण देऊया. वेल्डन मित्रा, चांगला झेल टिपलास आणि रेलिंगवर तू पडला नाहीस ही चांगली गोष्ट. बघा हे 2,500 रुपयाचं पारितोषिक आपल्या ऑडियन्सला. जर तो उद्या जॉबला जाणार असेल सध्या तो प्लॅन कॅन्सल करेल. त्यामुळे अभिनंदन या मित्राचं. मित्रा कुठून आलायस तू? खानिवडेवरून आलाय. बघा हे आपले प्रेक्षक, जोरदार टाळ्या. काय क्रेज आहे या स्पर्धेची. अगदी खानिवडेवरून आलाय म्हणजे तिथे त्यांनी टोल भरलाय, आता त्याचा टोल वसूल झालाय. क्या बात आहे. चला मॅच कडे वळूया. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे तब्बल 41 धावांचा. बोल. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहनदादा पाटील आणि त्यांच्या समवेत कैलास पाटील साहेबांना तुम्ही पाहताय. अग्रिसेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अग्रिसेना ही 1 ऑगस्ट 1986 रोजी राजाराम साळवी यांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्याने कोकण विभागातील आगरी कोळी समाजांच्या हक्कासाठी लढणारी एक सामाजिक व राजकीय संघटना आहे. भूमिपुत्रांचे प्रश्न, फेरीवाल्यांचे परवाने आणि कामगारांच्या प्रश्नावर ही सेना आक्रमक भूमिका घेते आणि त्यामध्ये जर पाहिलं तर कैलासजी पाटील साहेबांची फार महत्त्वाची भूमिका आहे. कारण खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्र
तदनंतर जर पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी या परिसरामध्ये अग्रिसेनेचं आपण कार्य पाहिलं आहे आणि त्यामध्ये जर पाहिलं तर कैलासजी पाटील साहेबांची भूमिका आपण सातत्याने पाहिली आहे आणि या परिसरामध्ये या पालघर जिल्ह्यामध्ये मोहनदादा पाटील यांचं देखील खूप चांगलं कार्य अग्रिसेनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं लागेल, आभार व्यक्त करावं लागेल, कारण आगरी कोळी लोकांच्या आणि खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांसाठी लढणारी एकमेव संघटना कोणती असेल ना तर आगरी सेना आहे आणि खऱ्या अर्थाने नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक जर पाहिलं तर आपल्या समाजासाठी भांडत असतो, परंतु आगरी सेना आपल्या समाजातील भूमिपुत्रांसाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी लढणारी एकमेव संघटना आहे आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. 41 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला वीरेश आणि त्याच्या सोबतीला विघ्नेश साकलतोडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हो पहिलाच बॉल बॅटची रुबी कड त्या ठिकाणी जर पाहिलं तर फाईन लेगला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, सिंगल कन्सीड झाली या पहिल्या चेंडूवरती. सिंगलने सुरुवात झाली. विजयासाठी लक्ष येते म्हणजे 41 धावांचा म्हणजे अजूनही 40 धावा. सेमीफायनल रंगणार आहे, अगदी रंगणार आहे. जी अपेक्षित धावसंख्या पाहिजे होती क्रीडा रसिकांना ती धावसंख्या बनली आहे आणि तिथून आता हे चेस डाऊन सुरू झालंय. सेमीफायनल नंबर 2, कारण फायनल मध्ये अगदी पोहोचलाय तो म्हणजे टीम प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ गोडदेव. यावेळेला काय जागा बनवली, विघ्नेश साकळतोडे क्रीजचा किती वापर करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मात्र हा चेंडू अगदी आपण बघतोय लॉंग लेग रिजन मधून फरार झालाय. चौकार विघ्नेश साकळतोडे अगदी स्टार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, भरपूर जास्त शपल क्रॉस झाले आणि तदनंतर जर पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आला. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये संस्कारांचे फटके भरपूर कमी खेळले गेलेत. आविष्काराचा फटका पाहायला मिळाला विघ्नेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. 41 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा बनल्यात. एका बाजूला संघ जर पाहिलं तर रूल्स 11 बंदर पाखाडी जिग्नेजी म्हात्रे यांचा संघ मैदानावरती खेळतोय आणि त्याच्या विरोधात जर पाहिलं तर टेंबिवली विघ्नेश साकळतोडेच्या बॅट मधून आलाय स्विच हिटचा हा झन्नाटेदार षटकार. वा व्हॉट अ स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्विच हुक केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी विघ्नेश साकळतोडे हा फलंदाज जाणला जातो आणि त्याच्याच बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा स्कोर कार्ड वरती. संकेत काय म्हणशील, ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये टेंबोलीनी गोलंदाजी केली, प्रणय कोळीची जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आणि जी सुरुवात झाली अक्षित 11 टेंबोली संघाची, काय म्हणशील एकंदरीत? त्याविषयी एकच म्हणेन, विघ्नेश साकळतोडेने तोडलंय, अगदी तोडलंय. मागचे 2 फटके 10 धावा वसूल केलेत आणि आपला क्लास पुन्हा एकदा दाखवतोय का मी भरवशाचा खेळाडू आहे टीम आणण्यासाठी आणि एकूणच आयकॉन म्हणून त्याची कामगिरी. इथे ए ज्योती, ओ हो रोहित नार्वेकर, ये तूने क्या कर दिया. कारण या मॅचचा एकूणच ग्राफ बघता आणि या मॅचची एकूणच प्रतिष्ठा बघता हे हाफ चान्सेस घेणं गरजेचं होतं. इथे विकेट अगदी येता येता राहिले. मिस्टेक केली, भरपूर मोठी मिस्टेक केली रोहित नार्वेकरने. विघ्नेशचा झेल सोडलाय. विघ्नेश खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. विघ्नेशचा सोडलेला झेल हृदयावर सुई टोचल्या दुःख देईल का, तुम्हाला वेदना देईल का? कारण विघ्नेश ही तोफ आहे आणि तोफेतून गोले सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील. हो यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा यष्टिरक्षकाने मिस्टेक केली आहे. 1+1 अशा 2 धावा व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. बघा या एकूणच स्पर्धेमध्ये जर बघितलं तर 4 पारितोषिक आहेत. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय आणि प्रथम. मात्र एकूणच 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी फक्त नाणेफेक होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे निश्चितच या मॅच नंतर ती एकूणच सेरेमनी आपण पूर्ण करणार आहोत. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक. नेक्स्ट बॉल इथे शुभम सांगळे आलाय. कन्सिस्टन्सी इज द की आणि ही कन्सिस्टन्सी सातत्याने या मुलानं मागच्या काही स्पर्धांमध्ये दाखवली आहे.
मस्त साहेबांचा एक विशेष सन्मान आम्ही एकूणच मुख्य मंचावर करतोय. पोलीस दलातील अधिकारी आहेत. वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे आणि आपला एक विशेष सन्मान करताना आम्हाला निश्चितच आनंद होतोय. वेलकम मस्त साहेब, आणि त्यांचा एक विशेष सन्मान नंतर करतोय आपण. ठीक आहे, चला अजून काही धावा मिळतील इथे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, मात्र थ्रो बघा, अप्रतिम थ्रो आहे. इथून ही विकेट आली आहे. कॉल कडे लक्ष नव्हतं, मात्र जर विचार केला तर थ्रो अप्रतिम, आणि तिथून यशच्या उद्ध्वस्त रोहित नार्वेकरने केलेत. आमचे 5वे अंपायर इथे कैलास रेडी आहेत. चला आपण लगेच रिव्ह्यू सांगितलंय तिथे पंचांनी, पाहूया एक्झॅक्टली घडलंय काय, रनआउट आहे किंवा नाही पाहिले जाईल. पुन्हा एकदा येऊया निरीक्षण कक्षामध्ये TCPच्या. एक्झॅक्टली हा रनआउट आहे किंवा नाही. थ्रो अप्रतिम होता, नो डाऊट. रोहित नार्वेकर फ्रेम मध्ये आहेत. तिथून जर बघितला तर हा थ्रो, मात्र इथून जर बॅट जर बघितली तर अगदी आपल्याला पाहायला मिळेल नो डाऊट आहे सर, नो डाऊट. अफलातून एफर्ट इथे पाहायला मिळते आहेत फलंदाजाचे. अगदी क्रीज मध्ये कुठल्या पद्धतीने गेलं पाहिजे ते दाखवलंय बॅटर विरेशनं, आणि इथून फलंदाज बाद नाहीये. त्यामुळे फक्त सिंगलच, आणि तिथून धावसंख्या अगदी पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर 15 आली आहे. चेस डाऊन सुरू झालंय. 41चं टार्गेट, 10 अगदी 2-5ची सरासरी. मात्र पहिल्या षटकात टीम टेंबिवलीनं बनवलेत 15 धावा. चांगली सुरुवात राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत 15 धावा अक्षित 11 टेंबवली. निलेजित चव्हाण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर रुन्स 11 बंदर पाखाडी जिग्नेशजी म्हात्रे यांचा संघ मैदानावरती खेळताना आतापर्यंत आपण पाहतोय. 41 धावांचं टार्गेट, 15 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बनवल्यात. विघ्नेश आणि खऱ्या अर्थाने विरेशमध्ये भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. एखाद्या गोलंदाजासमोर फक्त फलंदाज उभा नसतो, तर उभा असतात संघाच्या अपेक्षा, उभ्या असतात संघाच्या टीका, उभे असतात संघाचं यश, आणि त्या सर्वांसमोर उभा राहतो ना तो खरा फलंदाज असतो. आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये विघ्नेशनं काय जबरदस्त बॅटिंग केली आहे, आणि त्याला साथ देखील खूप चांगली दिली आहे विरेशने. अरे पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 15 धावांची भागीदारी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रणय कोळी येतोय गोलंदाजी मार्कवर. या मॅचला जर पुढे न्यायचं असेल, या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल, तर हे षटक भरपूर इम्पॉर्टंट आहे या दोन्ही टीमसाठी. पाहूया काय घडतंय. अंतिम सामन्यात पोहोचणारी दुसरी टीम कोणती, सध्या हा प्रश्न चर्चेला जातोय. पाहूया त्याही गोष्टी अगदी पाहूया. चला चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ, आपणही रेडी राहायचंय फायनल कॉल साठी. प्रणय कोळी वर्सेस विघ्नेश साखळतोडे, काय कॉन्टेस्ट आहे. दोन मातब्बर खेळाडू आमने सामने. लेग ब्रेक डिलिव्हरी अगदी विचाराधीन होती. वा विघ्नेश वा, पुन्हा एकदा अगदी साखळ तोड बॅटिंग, जबरदस्त कामगिरी. जबरदस्त फटका पाहायला मिळते. हुकचा फटका या ठिकाणी कन्वर्ट केला. जर पाहिला तर अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकलाय, आणि कमालीचा स्ट्रोक विघ्नेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, थोडीशी शफल क्रॉस झाली आणि नटराज अंदाजामध्ये हा फटका खेळलाय. कमालीचा स्ट्रोक विघ्नेशच्या बॅटमधून. आयकॉन कसा असावा, अगदी विघ्नेश सारखा असावा. काय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये याचा आयकॉन विघ्नेशने केली आहे. संघाची धावसंख्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. प्रणय कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली, बॅटचा पेस ओपन केला, पॉइंटला केवळ चेंडूला ढकललं आणि एका धावेसाठी परावर्तित केलं. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही षटकार चौकार मारू शकत नाही, सिंगल डबल्स घ्या, धावफलक हलतं ठेवा, आणि तेच कार्य मैदानावरती विघ्नेशने या चेंडूवरती केलंय. काय जबरदस्त प्लॅन बघायला मिळाले. पहिला चेंडू लेग ब्रेक येणार हे साखळ तोडेला माहीत होतं, आणि तिथून त्यांनी तो एकूणच पवित्रा घेतला. नंतरचा बॉल जर व्यवस्थित जर तुम्ही पाहिला असेल तर एका वेगळ्या ॲक्शनने तो टाकलाय, आणि कदाचित ती ऑब्रेक डिलिव्हरी देखील अगदी प्रीमेडिटेड होती, आणि सिग्नल साखळ तोडेनं तिथे जर विचार केला सिंगल कन्वर्ट केला. इथे क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, चुकीचा फटका आहे. विरेश इथे पूर्णपणे
या चेंडूवर फसलाय. कमी गतीने चेंडू टाकला होता, गतीमध्ये बीट केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चांगला लेग कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेला वळण जरा जास्तच होतो आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी फलंदाजाची फिरकी घेतली या गोलंदाजाने. ही खासियत आहे गोलंदाजाची. प्रणय कोळी नाव आहे. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेत. व्हॉट नेक्स्ट? स्लो डिलिव्हरी. अगदी चेंडू आपण बघतोय एक्झॅक्टली लँड कुठे झालाय, मात्र पंच नाही बाद देऊ शकत. कारण ज्या वेळेला तुम्ही राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी येता, अगदी पंचांच्या समोर फॉलो थ्रू आहे. कसं योग्यरित्या डिसिजन येणार? हा चेंडू जरी बघितला तर रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी 4थ्या स्टंपवर होता. थँक्यू टीसीपी. चांगलं काम राहिलं टीसीपीचं देखील. जबरदस्त टेक्नॉलॉजी आणि तितका चांगला सपोर्ट त्यांना जेटीसीचा सुद्धा मिळतोय. स्लो डिलिव्हरी. पुन्हा एकदा अगदी स्लो डिलिव्हरी. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. एक्झॅक्टली काय घडलंय पाहूया. कोणती विकेट आली आहे? कदाचित विघ्नेश साखळ तोडेला जावं लागेल की काय? या मॅच मध्ये हाही क्षण येणार होता हे कुणालाच वाटलं नव्हतं. सर्व काही योग्य सुरू असताना ही घिसाडघाई का, हा आता प्रश्न. पाहूया. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे याचा निर्णय येणार आहे. क्रुशियल कंडिशन आहे. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. येस, आता ऍक्शन जेव्हा पूर्ण आम्ही बघितले तिथून निर्णय आलाय. बॉलिंग एंडला तिथे बरोबर विकेट पडले. या एंडला व्यवस्थित बॅटर होते, त्यामुळे विघ्नेश साखळ तोडेला मैदान सोडावं लागेल. पाहूया एक्झॅक्टली घटना काय घडली. कारण इथे आपण बघतोय या क्रीज मध्ये उभे होते, अगदी शेवटपर्यंत उभे आहेत त्या क्रीज मध्ये बॅटर वीरेश. मात्र नंतर ती ऍक्शन तिथे कंप्लीट केली ती म्हणजे प्रणय कोळीना. त्यावेळेला आपण बघतोय या विघ्नेश साखळ तोडे क्रीज मध्ये नाही आहेत आणि तिथे आपण बघतोय ही चूक घडली आहे. वेट आत यायची गरज काय होती? प्लीज बॅट्समन आलाय, थांबा जरा प्लीज. पंचांचा निर्णय आल्याशिवाय तुम्ही कसं काय? मित्रांनो, क्रिकेटला क्रिकेट सारखं घ्या प्लीज. कारण अगदी क्रुशल कंडिशन होती आणि ज्या पद्धतीनं इथे ऍक्शन घडल्या त्या सगळ्या ऍक्शन आम्ही तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवल्यात देखील आहेत. पंचांचा इथे थर्ड अंपायरचा देखील निर्णय आल्यानंतरच या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेत. या थर्ड अंपायरचा डिसिजन सर झालाय. विघ्नेश साखळ तोडेला परतावा लागेल कारण ऍक्शन कंप्लीट अगदी आपण बघतोय. येस, पंच बोलवत आहे, जरा प्लीज लक्ष घाला या गोष्टीकडे. पंचांचा डिसिजन झाल्यानंतर इथे प्लेयर्सला येण्याची गरजच नाही, त्यामुळे या गोष्टी थोड्याशा चुकीच्या वाटतायत.
सुरुवात करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 22 धावा. खऱ्या अर्थानं प्रणय कोहलीनं काय जबरदस्त कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सिंगल कन्सीड झाली आणि सलगचे 2 चेंडू डॉट आले आणि तिसऱ्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विघ्नेशने केला. विघ्नेश संघर्ष करतो या मॅच मध्ये. अक्षर रिप्ले मध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नवीन फलंदाज प्रतीक पाटील टार्झन ऑफ भिवंडी मैदानावरती दाखल झालाय. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय कोहलीला तुम्ही पाहताय या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जबरदस्त कामगिरी त्याने केली. गोलंदाजीमध्ये देखील त्याने कमबॅक करून दिले या षटकामध्ये. गोलंदाज या राऊंड विकेट. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसलाय की काय नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज वीरेशच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. अगदी विथ द ब्रेक उडवलाय. चेंडू अतिशय लांब होता, मात्र लॉंग चेस केलाय या एकूणच चेंडूला. जबरदस्त फटका होता नो डाऊट. आणि कदाचित मागच्या काही क्षणांवर अगदी फुंकर घालणारा हा जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28, म्हणजे अजूनही 13 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. काय मॅच आहे. जबरदस्त बॅटिंग, वेल प्लेड वीरेश. बघा काही अंशी चुका घडतात, मात्र त्या चुका घडल्यानंतर तुम्ही कमबॅक, ते कमबॅक आपल्याला वीरेशचं पाहायला मिळालं. कदाचित विघ्नेश साखळतोडीच्या त्या कॉलकडे त्याचं लक्ष नव्हतं, ही त्याची चूक होती. 2 फलंदाजांमध्ये कोऑर्डिनेशन असणं किती गरजेचं आहे अशा क्रुशल मॅच मध्ये, ते भरपूर इम्पॉर्टंट होतं. मात्र त्या सगळ्या घटनेवर या षटकारानं अगदी उपचार केलाय, मोठा उपचार केलाय. आता 12 चेंडू 13 धावा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा असणार आहे तो म्हणजे निश्चितच यावेळेला प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडला वीरेश. गोलंदाजी मार्कवर येतोय अजिंक्य. मगाचा चेंडू अजिंक्यचा तुम्हाला आठवत असेल, काय जबरदस्ती ती दांडी काढली होती. पाहूया हे बॅटल अजूनही संपलेलं नाहीये. अंतिम सामन्यात कोण, टीम बंदर पकाडी की टीम टेंबिवली, पाहूया. 12 चेंडू 13चा हा खेळ. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. खऱ्या अर्थाने इथूनही कमबॅक होऊ शकतं, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजिंक्य बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट, ओव्हर द विकेट आलेत. इथे स्विचचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून खऱ्या अर्थानं स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक पाटील स्विचचे फटके लिलिया पद्धतीने खेळतो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. अगदी अफलातून फटका होता आणि कदाचित दादा प्रेशर रिलीज करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रतीकची ही जेन्युइन बॅटिंग आहे. सध्या आता अजिंक्य पुढचं कोणतं अस्त्र वापरेल या गोष्टीकडे लक्ष लागून राहिलंय. नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे. अगदी अगदी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय. काय क्रिकेट आहे हे, टेंबिवलीचं क्रिकेट आहे. आणि या 2 धावा अगदी भरपूर वेगानं पूर्ण केलेत. वेल प्लेड प्रतीक पाटील. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. अगदी डोळ्यासमोरून या 2 धावा चोरल्यात असंच म्हणावं लागेल. फक्त चेंडूला दिशा दिली आणि अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 धावा. येणारे 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्विचचा फटका गॅप मध्ये खेळलेत. बॉल जाईल का सीमारेषेच्या पलीकडे, नाही. फिल्डर आले त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु इथे सेकंडचा कॉल केलाय. पुन्हा एकदा धावाची संधी होती आणि तिसऱ्या पंचाने ते रेफर केलाय. आमचे तिसरे पंच पाणी करतील, परंतु प्रतीक पाटील काय वेगाने रनिंग बिटवीन द विकेट या मॅच मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच बिझी राहिलेत. तिसरे पंच मॉन्टी घोडेकर सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पंचाच्या भूमिकेमध्ये.
नॉट आउट आहे सर. त्यामुळे संघाची धावसंख्या वाढणार आहे. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 36 धावा. आता विजयासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 5 ची गरज. टीम अक्षित 11 टेंबिवली अगदी विजयावर आरूढ होत असताना फक्त 5 धावांची गरज आहे. आता अंतिम सामन्यात त्यांचा प्रवेश अगदी काही दूर आहे. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत अक्षित 11 टेंबोली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. अलम खान यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. खऱ्या अर्थानं टेंबोली संघासाठी इथून एखादा षटकार आला ना तर त्या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अलम खान यांच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अजिंक्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर पुढे आले होते फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज लागली त्या ठिकाणी शॉर्ट थर्डचा फिल्डर पुढे येतोय. एक धाव कन्सिड केली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 32 धावा 37 धावा माफ करा 37 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. टेंबोली संघ काय जबरदस्त कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा इथे सिंगलच वेल या सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 या आकड्यावरती. 41 धावांचं टार्गेट होतं आणि आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. विघ्नेशनं चांगली सुरुवात केली. विरेशच्या बॅटमधून देखील 8 धावा आणि प्रतीक पाटीलनं देखील 4 चेंडूचा सामना केलाय आणि 9 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. 7 मध्ये 3. या वेळेला सामना संपतोय. जवळजवळ संपतोय असं पाहूया काय घडलंय. जबरदस्त फटका. चेंडू अगदी सीमा पार. चला लगेच मी विनंती करतोय दोन टीमला. एका बाजूला संघ आहे तो म्हणजे टीम रुंश 11 बंदर पाकाडी आणि तसेच वसई कोळीवाडा. दोन्ही टीमला विनंती करतोय टीम कॅप्टन जरा या प्लीज मुख्य मंचावर. आपण लगेचच 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी टॉस करतोय आणि लगेच त्या ट्रॉफी वितरित करणार आहोत. सन्माननीय कैलास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. चला टीम कॅप्टन प्रणय कोळी या. प्रणय कोळी प्लीज. प्रणय कोळी जरा प्लीज मुख्य मंचावर या प्लीज लगेच. आणि वसई कोळीवाडा टीम कॅप्टन प्लीज या.